साराला आपली आता उकळी छानपैकी फुटलेली आहे, त्यामध्ये मी आता ॲड करणार आहे. किती छान दिसतोय ना आपला आजचा हा गोलम्याचा वतवल. खूप जुना पारंपरिक शब्द आहे वतवल, जे शक्यतो थंडीच्या दिवसातूनच केला जातो. आणि यामध्ये एक मी सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड केलं, जी आजी पणजी या काळामध्ये आपली वापरले जात होतं. ते इन्ग्रेडियंट यामध्ये मी ॲड केलं आहे आणि म्हणूनच मी त्याला गोलम्याचं वतवल असं म्हणतात. आणि हे तुम्ही भातासोबत खा किंवा भाकरीसोबत खा, खायला एकदम अप्रतिम लागतं आणि छानही दिसतं की नाही. मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी मुद्दामच आणते, कारण यूट्यूबला आपण सारख्या त्याच रेसिपी बघून कंटाळतो, खाऊनसुद्धा कंटाळतो. म्हणून नवीन रेसिपींचा शोध लावते आणि घेऊन येते तुमच्यासाठी. तर आज मी जी रेसिपी आणले तत्पूर्वी माझा काही छोटासा एकदम व्हिडिओ आहे, म्हणजे पूर्वतयारीचा जो एकदम छोटासा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा. तर इथे ही गोलम्याची भरणी ठेवलेली आहे, मी ती खाली घेते काढून. तुम्ही बघू शकता आम्ही कशा पद्धतीने यामध्ये स्टोअर करून ठेवतो. जुन्या पद्धती आहेत. काही लोक चुलीच्या वरती सुद्धा ठेवतात पिशवीमध्ये भरून, जेणेकरून काय होतं, त्याला मुंग्या किंवा म्हणजे घरात मांजरे वगैरे असतील तर ती खात नाहीत. त्यासाठी आपण हे असं स्टोअर करून ठेवतो. तर इथे हा मी घेतलेला आहे जवला. एकदम थोडासा असं मी गोलमा यूज करणार आहे, कारण जे आपण रेसिपी करणार आहोत त्याला काही जास्त असा गोलमा लागणार नाही आहे. तर आता आपल्याला व्यवस्थित धुवून सुद्धा घ्यायचं आहे. तर इथे हा माझा गोलमा होता, तो धुवून झालेला आहे. आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या साहित्याला. तर सर्वात प्रथम आपण इथे घेतलेला आहे गोलमा, जो मी व्यवस्थित धुवून घेतला. गोलम्याला जवला सुद्धा म्हणतात. आणि इथे घेतलेले आहेत काही मसाले. आपण घेतलेला आहे कांदा लसूण मसाला, इथे घेतलेले हळदी पावडर, चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला लागणार आहे. आणि इथे हा घेतला आहे कलरसाठी आपण मसाला, लाल तिखट मसाला. त्यानंतर घेतलेलं आहे इथे मी कोथिंबीर, लसणाच्या घेतलेले जवळजवळ एक 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे घेतलेलं आहे मी कैरीचं हे आंबट. इथे घेतलेले आहेत मी कढीपत्त्याची पाने. त्यानंतर घेतलेले आहे तिथे एक टोमॅटो बारीक साईजचा. हा एक घेतलेला आहे कांदा, बारीक साईजचाच घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे कांदा. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या फोडणीला. तर आता इथे ठेवत आहे मी टोप छोट्या साईजचा घेतलेला आहे, कारण मी आजसुद्धा जी आमटी बनवते थोडीशी बनवते. टोप आपला गरम होतोय. तर आता मी ॲड करते त्यामध्ये तेल. तेल सुद्धा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर आता त्यामध्ये ॲड करणार आहे मी लसूण, त्यामध्ये ॲड करणार आहे आता मी कढीपत्ता, त्यामध्ये ॲड करते मी आता कांदा, आता आपल्याला व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा जो आहे थोडासा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपण ॲड करणार आहोत त्यामध्ये टोमॅटो. त्यामध्ये मी ॲड करणार आहे आता लगेचच आपण घेतलेले जे मसाले आहेत
ते ॲड करणार आहे. लाल तिखट मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळदी पावडर. हे जास्तीत जास्त आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे, कारण आपण ज्याच गोलम्याचं वतवल करणार आहोत तर त्यासाठी ही स्टेपच मेन असते. त्याला एकदम सर्व जे आहे जिन्नस ते भाजावे लागतात व्यवस्थित. आता यामध्ये ॲड करते पाणी. आता यामध्ये ॲड करणार आहोत आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण मी ॲड करणार आहे. तर मी मगाशी साहित्यामध्ये विसरले वाटप दाखवायला. आणि जे वाटण असतं ना ते कांदा आणि खोबरं वेगवेगळं भाजून ते बनवलेलं असतं. तरी पण जर त्याची डिटेल्स तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा. मी तुम्हाला ह्यासाठी सांगते की बाहेर देशातले सुद्धा बघणारी लोक आमचे व्हिडिओ आहेत, कोकणातले आहेत, कोकणाबाहेरचे आहेत, म्हणून मी हे तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते. जर या वाटणाची रेसिपी तुम्हाला हवी असेल तरी मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याची सेपरेट रेसिपी बनवून नक्कीच टाकेन. तर हे वाटण ॲड करते मी, थोडं थोडं करून करते ॲड. त्यामध्ये ॲड करते मी लगेचच गोलमा. आता ह्याला आपल्याला छानशी उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढण्याच्या आधी मी त्यामध्ये ॲड करते मीठ. मीठ चवीनुसार आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे जे आपण आंब्याचं जे आंबट घेतलं होतं ते मी आता ह्यामध्ये ॲड करते. आणि आता पुन्हा आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे छानसं 7 ते 8 मिनिटं आपल्याला व्यवस्थित हे शिजून घ्यायचं आहे. आणि तेही न झाकण देताच ह्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे. झाकण देऊन त्याला उकळी काढायची नाही, नाहीतर ते उतू जातं. आणि उतू गेल्यानंतर मग त्याची जी टेस्ट आहे ती पूर्णपणे आतली निघून जाते. तर आपल्याला न झाकण देता असं शिजवायचं आहे. साराला आपली आता उकळी छानपैकी फुटलेली आहे. त्यामध्ये मी आता ॲड करणार आहे तांदळाचं पीठ. जर हे पीठ तुमच्याकडे म्हणजे अवेलेबल असेल तर टाका, पण शक्यतो टाका, कारण ही खूप जुनी पद्धत आहे. आणि ह्याचा घोळ बनवून टाकला तरीही चालतो, किंवा डायरेक्ट पीठ जरी आतमध्ये ॲड केलं थोडं थोडं करून तरीही चालतं. मी डायरेक्ट पीठच ॲड करत आहे आतमध्ये, कारण हे जे गोलम्याचं आपण वतवल बनवतो ना ह्याला खरी जर रंगत पंगत जी येते तीही तांदळाच्या पिठाने. आणि त्याला तांदळाचं पीठ लावायचंच असतं. खरंच ही खूप जुनी पद्धत आहे. पूर्वीच्या काळात हे लावायची, पण मी दाखवलं कारण पर्सनली मला सुद्धा हे खूप आवडतं. जेव्हा थंडीचे दिवस येतात ना तेव्हा हे आमच्या घरात सहजरित्या बनवलं जातं, कारण त्यामुळे आपल्या शरीराला एक गरमपणा येतो. ॲड करणार आहोत त्यामध्ये कोथिंबीर. आणि आपलं जे आता वतवल आहे गोलम्याचं वतवल ते बनवून तयार आहे. तर आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. किती छान दिसतंय की नाही आपलाच हे गोलम्याचं वतवल. ही रेसिपी बनवून तयार आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन करकरीत कोरियाची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला आवर्जून नक्की सांगा. धन्यवाद.